नमस्कार. यशाचे रहस्य. सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य प्राणी सर्वश्रेष्ठ आहे. बाकीच्या प्राण्यांना आपला उत्कर्ष साधणं शक्य नसतं, पण माणूस मात्र स्वतःचा विकास स्वतः घडवू शकतो. तो परिस्थिती बदलू शकतो, कारण माणसाला विचार करण्याची शक्ती परमेश्वराने दिली आहे. त्याला बुद्धी नावाची एक अनोखी चीज परमेश्वराने दिली आहे. जर परिस्थितीत बदल घडवण्याचे सामर्थ्य माणसाकडे आहे, तर आनंदी राहणे, सकारात्मक विचार करणे हे पूर्णपणे त्याच्याच हातात आहे. कुणालाही आपण गरिबीत, दारिद्र्यात, दुःखात खितपत पडलेले आवडणार नाही. आपण स्वतंत्र असावे, आनंदात असावे असे प्रत्येकाला वाटते. आपले दारिद्र्य संपून भरभराट व्हावी म्हणून धडपड करण्यातही त्याला आनंद वाटत असतो. अविरत कष्ट करून उत्कर्ष पावलेल्या कोणाही व्यक्तीला जर तुम्ही विचारलं, तुम्हाला तुमचा सर्वात सुखाचा काळ कोणता, तर तो नक्कीच उत्तर देईल की त्याचा कष्ट करतानाचा काळ सगळ्यात सुखाचा आणि आनंदी काळ होता. त्यावेळी मी गरिबीतून वर येण्यासाठी कष्ट करत होतो, धडपड करत होतो. तेव्हा मला सुखाने झोप लागत होती. माझ्या दृष्टीने आजच्या वैभवाच्या दिवसांपेक्षा ते आनंदाचे दिवस होते. माझ्या मार्गात येणारे संकटे, अडथळे यांना पार करण्यात, यांच्याशी झुंजण्यात मजा येत होती. माझी उन्नती होत होती. मी स्वतंत्रपणे निर्णय घेत होतो. आणि माझ्या इच्छा पूर्ण करत होतो. साहजिकच आहे, माझ्याकडे आत्मविश्वास आला आणि माझ्या कार्याची क्षितिज विस्तारली. जगात महत्त्वाचं कार्य करू शकलो. थोडक्यात काय, तर स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. जेव्हा एखाद्या गोष्टीचा आपण दृढ निश्चय करत नाही, त्यासाठी काम करत नाही, तोपर्यंत हाती काही लागत नाही. तुम्ही या जगात महान कार्य करण्यासाठी जन्म घेतला आहे, दारिद्र्यात खितपत पडण्यासाठी नाही. तुमची जडणघडण गरिबीत राहण्यासाठी झालेली नाही. तुमच्या मनात उत्पन्न होणाऱ्या इच्छा आकांक्षांचा आढावा घेण्याचा तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या इच्छा पूर्ण करण्याचे सामर्थ्य तुमच्याकडे नक्कीच आहे. फक्त त्यासाठी परिश्रम करायला पाहिजे. आयुष्यात ध्येय मात्र छोटी ठेवू नका. मोठेच संकल्प करा. लहान संकल्प लगेच साध्या होतात. तुम्ही ध्येय साधे ठेवले तर जीवनात भव्य दिव्य काहीच करू शकणार नाही. छोट्या संकल्पामुळे तुमचे कार्यक्षेत्र मर्यादित राहील. तुमचा आत्मविश्वास वाढणार नाही. तुमची लायकी किरकोळ ध्येयामुळे वाढू शकणार नाही आणि प्रगतीला खीळ बसेल. प्रत्येक माणसाला एक दैवी अंश असतो. त्यामुळे तुमच्या इच्छा ईश्वर पूर्ण करेल याची खात्री असू द्या. तुमची प्रार्थना सफल होईल. हे सर्वव्यापी विश्व परमेश्वराने निर्माण केले आहे. तो तुम्हाला द्यायलाच बसला आहे. अनंत हस्ते परमेश्वराने देता कितीही देशील तो कराने शिस्ती आहे. त्याचं भांडार कधीच रिकामं होणार नाही. गुलाबाचं फूल सूर्याकडे प्रकाश मागायला जात नाही. सूर्य सगळ्यांनाच न मागता प्रकाश देतो. तो कधी भेदभाव करत नाही. त्याप्रमाणे परमेश्वरही आपल्यावर कृपा न मागता करत असतो. एका दिव्याने दुसरा दिवा पेटवता येतो. त्यामुळे पहिल्याचे महत्त्व कमी होते का? नाही. त्याचा प्रकाशही कमी होत नाही. माणसांची मैत्री आणि प्रेम या भावना अशाच आहेत. दुसऱ्या व्यक्तीला प्रेम दिल्याने किंवा त्यांच्याशी मैत्री केल्याने तुमची मैत्री आणि प्रेम कधी कमी होत नाही. त्यामुळे तुमची कार्य करण्याची क्षमता वाढेल. परमेश्वरीच्या शक्तीचा तुम्ही योग्य प्रकारे उपयोग केला तर तुमच्या जीवनाला योग्य दिशा मिळाली असे वाटेल. ज्यांना कुणाला हे रहस्य समजेल त्यांची कार्यक्षमता कित्येक पटीने वाढेल. मग तुम्ही दरिद्री राहणारा प्रश्नच येत नाही. ज्याचे मन स्वच्छ निर्मळ आहे त्यालाच ईश्वरी कृपेची प्रसाद मिळतो. तुम्हाला वाटेल की मग बाकीचे लोक दरिद्री का राहतात, तर हे लोक आपल्या मनात अनेक नकारात्मक विचारांना प्रवेश देतात. सूड, मत्सर, वैर या वाईट विचारांमुळे ईश्वरी शक्तीपासून दूर राहतात. म्हणून दुष्ट स्वार्थी विचारांना मनात थारा देऊ नका. मन पवित्र असेल तरच परमेश्वराची शक्तीचा लाभ होईल. एकदा का तुम्ही ईश्वरांच्या सन्निध गेला की जगातील सगळ्याच गोष्टी तुम्हाला छान दिसायला लागतील.
तुमच्या मनातल्या क्रोध, सूड, द्वेष या नकारात्मक भावना नाहीशा होतील. तुमची प्रगती व्हायला लागेल. वाईट विचार, वाईट काम हे तुमच्या डोळ्यासमोर पडदा पाडतात. या पडद्यामुळे तुम्हाला ईश्वरी कृपेचे दर्शन होत नाही. म्हणूनच असा वाईट विचारांना पडदा डोळ्यांसमोर येऊ देऊ नका. हा पडदा दूर झाला की मग तुम्हाला जी गोष्ट मिळवायची असेल ती दिसायला लागेल. ती वस्तू तुम्हाला शोधत तुमच्याकडे येईल. आपल्याजवळ एखादी गोष्ट नाही, तीच गोष्ट दुसऱ्याकडे आहे हा विचार मनात फारसा आणू नका. दुसरे जे करतील ते तुम्ही करू शकणार नाही हा विचार मनाला दुबळे बनवतो. त्यामुळे तुमचं भविष्य निराशाजनक होईल. आपल्यामध्ये काही कमी आहे, आपण गरीब आहोत हे विचार मनातून काढून टाका. जोपर्यंत असा विचार मनावर अधिराज्य करतात तोपर्यंत तुमचा आत्मविश्वास बाहेर येणार नाही. तुमची इच्छा फलद्रूप होण्यासाठी तुम्ही असमर्थ ठराल आणि तुमची संकट, अडचणी कधीही दूर होणार नाहीत. म्हणून यशस्वी होण्यासाठी तुम्ही मानसिक स्थिती सकारात्मक विचारांमध्ये प्रवाहित करायला पाहिजे. समृद्धीचे विचार प्रथम मनात उगम पावतात, त्यानंतर ते बाह्य वातावरणात येतात. मनात ठेवायची दरिद्री भावना आणि अपेक्षा मात्र समृद्धीची करायची हा विरोधाभास नाही का? असं तुम्ही करत असाल तर तुम्ही इच्छिलेली गोष्ट तुमच्याकडे ढुंकूनही बघणार नाही. तुम्ही प्रयत्न करणार एका वस्तूंसाठी आणि इच्छा करणार वेगळ्या गोष्टींसाठी. या दोन्ही भिन्न गोष्टी एकत्र कशा नांदणार? एक लक्षात असू द्या, तुम्ही बरकतीच्या इच्छा करता आणि त्याच वेळी गरिबी आणि दुर्दैवाची विचार मनात येतात तर बरकत कशी येणार? वैभव संपन्न होण्याची इच्छा असेल तर तसेच वैभवशाली विचार मनात येणे आवश्यक आहे. तरच तुम्ही तुमच्या कार्यात यशस्वी व्हाल. तुम्हाला यश मिळवायचे असेल तर तुमच्या विचारांना आणि भावनांना योग्य वळण लावलं पाहिजे. विचारांची श्रीमंती तुम्हाला प्रत्यक्षातल्या श्रीमंतीकडे घेऊन जाईल. जर तुम्ही स्वतःला कमजोर आणि दुबळे समजाल, मला अपयश येईल काय ही धास्ती बाळगाल तर तुम्ही यशस्वी कसे होणार? भरभराट आणि समृद्धीचा विचार जर करत नसाल तर भरभराट तुमच्याकडे कशी होईल? ईश्वरानं जग निर्माण केलंय ते आपल्यासाठी. विश्वातील सगळ्या गोष्टी प्रत्येकाला मिळाव्यात हा त्यांचा हेतू आहे. आपणच एक करंटे आहोत की आपल्याला वाटतंय हे माझ्यासाठी नाही आहे. माणसाला त्याच्या इच्छेनुसार आणि जर प्रयत्न केले तर त्यांची इप्सित साध्य होऊ शकतं. जगन्नियंत्यानं माणसात फरक केलेला नाही. तुम्हाला हवी ती वस्तू मिळत नसेल तर त्यांचा अर्थ तुम्ही कुठेतरी कमी पडत आहात. त्याचा दोष परमेश्वराकडे नाही, कारण तुम्हीच तुमच्यावर बंधन घालून घेतला आहे. काही जणांना वाटतं की आपण गरीबच राहणार, कधी श्रीमंत होऊच शकणार नाही. तुम्ही निर्धन राहावे अशी त्याची इच्छा नाही आहे. उलट ती निसर्ग संपत्ती माणसासाठीच आहे. मग आपण दरिद्री का राहतात? माणसांच्या संकुचित विचारांमुळे दरिद्री राहतो. त्याच्या मनात असे नकारात्मक विचार असतात, दारिद्र्याचे विचार असतात. तो नेहमी अयशस्वीच होतो, श्रीमंतही होत नाही. ज्याच्या मनात भीती, दारिद्र्य, संशय असतो त्या विचारांना परिणाम म्हणजे त्याला कोणाची मदत मिळत नाही आणि तो अयशस्वीच होतो. यावरून असं लक्षात येईल की तुमच्या विचारांवर तुमचं व्यक्तिमत्व अवलंबून असतं. जर तुमचं मन अशा कोणत्या विचारांनी भरून राहिलं तर त्यांचा परिणाम म्हणून तुम्ही कायम दरिद्री आणि लाचार राहाल. फक्त उदरनिर्वाहासाठी तुम्ही राबत राहावं. तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी तुम्हाला वाव मिळू नये अशी विधात्याची मुळीच इच्छा नसते. आयुष्य फक्त तेवढ्यासाठीच नसतं. स्वतःचा व्यक्तिमत्व विकास करणं ही तुमची सर्वप्रथम इच्छा असली पाहिजे. तुमचं जीवन सुंदर, समृद्ध बनावं आणि मानवतावादी विचारांसाठी तुम्ही प्रयत्न करावा ही तुमची अंतःप्रेरणा हवी. आज या घटकेला तुम्ही निर्धार करा की स्वतःला कमकुवत विचारांपासून दूर ठेवाल आणि मनात सतत समृद्धी आणि सकारात्मक विचार ठेवत चलाल. त्यामुळे तुम्हाला सुख, शांती, समृद्धी मिळेल. त्यामुळेच पर्यायाने तुमची
फलप्राप्ती होईल. कितीतरी लोक धनाने श्रीमंत असतात पण विचाराने दरिद्री असतात. मुंबईतील एक कोट्याधीश व्यक्ती मरताना काही कोटी रुपये सोबत घेऊन जिवंत जात असतो. त्यांनी कोणाला काही दिले नाही पण स्वतःही दरिद्री आयुष्य जगले. वारसदार कोणी नसल्यामुळे त्या व्यक्तीची सर्व संपत्ती सरकार जमा झाली. म्हणजे आयुष्यभर धन जोडून शेवटी स्वतःही उपभोगले नाही आणि दुसऱ्यालाही दिले नाही. म्हणजे स्वतःच्या कर्माने कुविचारांनी त्यांनी काय मिळवले? धनाची श्रीमंती असूनही मनाची श्रीमंती नव्हती. हे सगळं तुमच्या विचारांचे परिणाम आहेत. प्रत्येकजण स्वतःच्या ऐपतीप्रमाणे कुवतीप्रमाणे आपल्या संसाराची जीवनाची रचना करत असतो. सुख समृद्धी उच्च वातावरणात राहूनही दारिद्र्याचे विचार मनात असतील तर ती व्यक्ती वर कशी उठणार? उगाच इकडे तिकडे फालतूगिरी करण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाहीये. तुमच्या आशा आकांक्षा उच्च असाव्यात म्हणून तुम्ही आयुष्यात पुढे जावे यासाठी तुमचा जन्म झाला आहे. गरिबीत खितपत पडण्यासाठी नाही. तुमच्यामध्ये ऐश्वर्य महत्ता ओतप्रोत भरलेली आहे म्हणून. परंतु हीन विचारांच्या अधीन झाल्यामुळे तुमची ही अवस्था झाली आहे. तुम्ही जर पहिल्यापासूनच जीवनाचा आदर्श उच्च ठेवला, ऐश्वर्यासाठी प्रार्थना केली तर तुमचं जीवन परिपूर्ण आणि ऐश्वर्य संपन्न बनेल. हीच ईश्वराची इच्छा आहे. तुमच्यामध्ये ईश्वरीय अंश आहे आणि तुम्ही सुख सौंदर्य आणि समृद्धीचे पाईक आहात. मनात कोणत्याही विचाराची कोणत्याही प्रकारची भीती ठेवू नका. ती अत्यंत घातकी असते. ती स्पष्ट दिसत नाही, लपत छपत येते. दूरदर्शित्वाचा अभाव हे एक भीतीचे कारण असते. काही लोकांना आत्मसंरक्षण करता येत नाही म्हणून भीती त्यांचा ताबा घेते. जर तुम्ही तर्कशुद्ध विचार केला तर तुम्ही भयगंडापासून मुक्त व्हाल. भीतीमुळे माणसांचे सामर्थ्य कमी होते. तो पंगू होऊन जातो. ती नेहमी विनाश करणारीच असते. म्हणून तुम्हाला वाटणारे भीतीपाठीमागचे कारण लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की त्या भीतीला काही अर्थ नाही. भीतीचा जन्म माणसांच्या कल्पनाशक्तीमुळे होत असतो. संकटावेळी तुम्हाला मानसिक सामर्थ्यांची जास्त गरज असते आणि भयभावना तुमच्या मनाची दिशाभूल करून मानसिक सामर्थ्य खच्ची करते. ज्याच्यावर भीतीचा अंमल आहे त्याला तर्कशुद्ध विचार सुचत नाहीत. भीतीनेच तो गर्भगळीत होतो. शरीराची हालचाल नियमित होते. भीती ही मानसिक असल्यामुळे ती दूर करता येते. लोक काय म्हणतील ही एक मोठी भीती नेहमी आपल्याला खात असते. खरं तर लोकांना तुमच्याशी काहीही घेणं देणं नसतं. ते त्यांच्या कामात गर्क असतात. म्हणूनच लोक काय म्हणतील ही भीती व्यर्थ आहे. लोक काय म्हणतील याची काळजी करत बसलात तर तुमच्या हातून काहीच कार्य लागणार नाही. लोकांना न जुमानता कार्य करण्याचे धैर्य बाळगा. ज्याला घरोघर फिरून वस्तू विकायच्या आहेत त्याला जर लोकांशी बोलण्यात लाज वाटत असेल तर तो काम कसे काय करू शकणार आहे? प्रसन्न मनाने आणि दिलखुलास अंतःकरणाने जो बोलतो तोच लोकप्रिय होतो. शिवाय संभाषण म्हणजे स्वतःच बडबडणे नव्हे. कधी कधी तुम्ही जास्त ऐकाल तर बरे असते. त्यातून तुम्हाला शिकता येते. ऐकतानाही निर्विकारपणे चेहऱ्यावरची रेषाही न हलवता ऐकू नका. त्यांना छोटे छोटे प्रतिसाद द्या. असं का? फारच छान, कमाल की. अशा कितीतरी प्रतिसादाने समोरच्यांना बोलायला स्फूर्ती येते. तो माणूस तुमचे काम करायला आनंदाने तयार होतो. जीवनात संघर्ष अपरिहार्य आहे. कुणाला तो दारिद्र्याविरुद्ध करावा लागतो तर कुणाला भीतीतून. लाजाळूपणा त्यांच्याशी करायला लागलो. संघर्ष करण्यात एक आनंद असतो कारण संघर्ष ही एक संधी असते. ज्याच्या मनात प्रेम आहे तोच मनाने स्थिर आणि समर्थ राहू शकतो. पण मनात भीती आली की त्या भावनेचा नाश होतो. काही जणांना भविष्यकाळाविषयी चिंता असते. तुमच्या हातात फक्त वर्तमान काळ आहे. तुम्ही आजच काम व्यवस्थित केलं तरच तुमचं पुढचं भविष्य चांगलं होईल. मी विजयी होणार हे मनाला सतत बजावा. अंधश्रद्धेमुळे भीती वाटते. तुमची इच्छाशक्ती प्रबळ आहे. हे सर्वस्वी तुमच्याच हातात आहे. तुम्ही शेळी नसून सिंह आहात हे लक्षात ठेवा. तुमच्या अंगात लपलेल्या गुणांना वाव द्या. त्यांचा उपयोग करून तुम्ही स्वतःला विकास करू शकता. सर्व हवाला नशिबावर ठेवू नका कारण नशीब असं काही नसतंच. सगळं तुमच्या हातात असतं. विचारातून वैभव मिळवल्याची अनेक उदाहरणे आहेत.
ऑर्किड हॉटेलचे जनक आणि मालक श्री विठ्ठल कामत यांचे आपल्या व्यवसायाची सुरुवात अगदी छोट्या गोष्टींपासून केली. तिथे आपल्याला शिरायला वाव आहे. व्यवसायाच्या दृष्टीने संधी मिळणार आहे. त्याचा फायदा कसा करून घ्यायचा हे अंगी बाणवले आहे. आणि बघता बघता त्यांच्या हॉटेलची मालिका तयार झाली. लोकांची गरज आणि स्वतःची कौशल्य यांची योग्य सांगडच घातली. म्हणजे आपले विचार त्यांनी योग्य दिशेला वळवले आणि त्यांना मार्ग सापडला. नेहमी उदात्त उच्च विचार आणि मनात येऊ द्या. त्यानुसार काम करा. तुमची प्रगती निश्चितच आहे याची खात्री बाळगा. आयुष्यात जे काही आहे मिळवाल ते तुमच्या विचारांमुळे. माणसाने उत्तम विचार केला, श्रम केले, पण तरीही तो यशस्वी झाला नाही. उदाहरणार्थ दुर्मिळ. तुमच्या आजच्या परिस्थितीविषयी तुम्ही खुश नसाल, आपल्या नशिबाला दोष देत असाल तर तुम्हाला विचारांमध्ये खोट आहे असं समजा. सतत श्रम करण्यासाठी सवय, उत्तम विचार यामुळे तुम्हाला यशाचे शिखर दिसणार आहे. त्या परिस्थितीतून वर देण्यासाठी धडपड केली तर काहीतरी उद्दिष्ट साध्य करण्याची आशा असते. दरिद्री माणूस दारिद्र्याचे विचार मुलाबाळांच्या मनातही भरवतो. लहानपणी मुलांवर झालेले संस्कार पुसून टाकायला फार मोठी मानसिक तयारी लागते. यासाठी मनात आत्मविश्वास रुजवण्याचे काम मुलांच्या लहानपणीच करायला हवे. दारिद्र्याची भीती आणि शंकाग्रस्त मन यामुळे गरिबी वास्तव्याला येते. कित्येक वेळा तुमच्या भोवतीचे वातावरण, परिस्थिती अनुकूल असते, परंतु मनात विचार निराशजनक असतात. तर कधी आजूबाजूची परिस्थिती प्रतिकूल असते. त्यामुळे तुमच्या बुद्धीला फारसा वाव मिळू शकत नाही. त्यांना आपल्या सभोवतीची परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा ज्या ठिकाणी तुमच्या बुद्धीला कार्यक्षमतेचा वाव मिळेल अशा ठिकाणी यावे. एखादा विद्यार्थी खूप अभ्यास करत असेल पण मनातून नापास होण्याची भीती वाटत असेल तर तो पास कसा होणार? तुमच्या ध्येयावर तुमची नजर कायम पाहिजे. अर्जुनाला ज्याप्रमाणे पक्षाचा डोळाच दिसत होता, बाकी त्याचे इकडे तिकडे काही लक्ष नव्हते. नजर फक्त लक्ष्यांवरच होती. तशीच तुमचीही नजर फक्त ध्येयांवर केंद्रित करा. एखादी व्यक्ती जेव्हा ध्येय ठरवते तेव्हा त्या योग्य ध्येयांद्वारे तिला अनेक हेतू साध्य करायचे असतात. कुणाला आपण वैभवशाली व्हावे असे वाटते तर कुणाला संसार उत्तम करायचा असतो. कुणाला चांगला खेळाडू व्हावे असे वाटते तर कुणाला नेता. कुणाला कलाकार व्हायचे असते. आपल्याला कशामुळे आनंद मिळणार आहे, सुख मिळणार आहे हे त्या व्यक्तीने प्रथम ठरवायला पाहिजे. जो वैभवाच्या पाठीमागे आहे तो वैभव मिळतोही, पण त्यासाठी जर तो माणुसकी सोडत असेल, नातेवाईकांना मित्रांना दगा देत असेल तर ते वाईट आहे. म्हणूनच तुमचा हेतू पाळताना तुम्ही नीती सोडून चालणार नाही. ध्येय साध्य करण्यासाठी जे साधने वापराल त्यामध्ये साधनशुचिता पाहिजे. बऱ्याच वेळा आपले उद्दिष्ट साध्य करताना कुटुंबाचे बलिदान दिले जाते. तुमच्या कामात तुम्ही इतके व्यग्र होतात की आपल्या बायका मुलांकडे जराही लक्ष देणं शक्यही होत नाही. पण हे बरोबर नाही. वैभवाच्या शर्यतीत आपल्या कुटुंबाचे प्रेम, नातेवाईकांचे प्रेम विसरून चालणार नाही. म्हणून तुमचा मूळ हेतू विसरू नका. सुख मिळवायचे असेल तर माणसाचे मन समाधानी पाहिजे. मनाचे समाधान हेही साक्षेप गोष्ट आहे. एखाद्याला स्वतःची दुचाकी असणे म्हणजे आनंदाची बाब असू शकते, तर एखाद्याला गाडी असूनही समाधान नसते, तो त्यामध्ये खुश नसतो. तुमच्याकडे जे उपलब्ध आहे त्यात तुम्ही प्रथम समाधान मानणे शिका. ज्या गोष्टी तुम्हाला मिळत नाही त्यासाठी खंत करत बसणे मूर्खपणाच आहे. माणसांजवळ प्रचंड सामर्थ्य आहे. जोपर्यंत त्यांच्यावर कुठलीही जबाबदारी पडत नाही, त्याच्यावर कुठलीही मोठे संकट येत नाही, तोपर्यंत ही ताकद प्रकट होत नाही. अमेरिकन यादवी युद्धातील सेनापती ग्रँट पूर्वी शेतावर काम करत होता, लाकडाची वाहतूक करत होता, चामडे कमावत होता. पूर्वायुष्यात त्याने अनेक छोटी मोठी कामे केली, पण त्या अंतरंगातील प्रचंड शक्ती कधी जागी झालीच नाही. जेव्हा यादवी युद्ध सुरू झाले तेव्हा त्यांची सर्व शक्ती जागृत झाली. यादवी युद्ध नसते तर त्यांचे नाव त्यांच्या
खेड्याबाहेर गेले नसते. सेनापती ग्रँटच्या अंगात प्रचंड शक्ती होती, पण ती कळण्यासाठी यादवी युद्धाचा स्फोट व्हायला लागला. आपली ताकद न समजल्यामुळे कदाचित ग्रँटने आपले जीवन सामान्य माणसांसारखेच घालवले असते. अशी विलक्षण ताकद अनेक माणसात असते, पण ती प्रकट व्हायला तसेच संकट किंवा जबाबदारी यावी लागते. बऱ्याच वेळा माणसाच्या अंगातील ही शक्ती जागृतच होत नाही, कारण शक्ती जागवणारे बिकट प्रसंग त्यांच्या आयुष्यात येतच नाहीत. जर यादवी युद्ध झाले नसते तर लिंकनला युगपुरुषाचा मान मिळाला नसता. पण युद्धाच्या मोक्याच्या क्षणी लिंकनवर प्रचंड जबाबदारी येऊन पडली आणि त्यांची ती सहज पेललीही. ती पेलण्याची ताकद त्यांच्याकडे आधीच होती, फक्त ती प्रकट झाली नव्हती. समाजात अनेक मोठे व्यापारी, उद्योगपती असतात. या लोकांनाही आपल्यातल्या खऱ्या सामर्थ्याची जाणीव व्यापारात ठोकर बसल्यावर होते. फाळणीमध्ये सर्वस्व गमावलेल्या लोकांना सर्व शून्यातून उभे करायचे होते. ही जबाबदारी येऊन पडल्यावर त्यांच्या अंतरंगातील सामर्थ्य प्रकट झाले. जोपर्यंत आई वडिलांची, नातेवाईकांची मदत मिळत राहते, तोपर्यंत आपले सामर्थ्य प्रकटच होत नाही. तोफेच्या गोळ्यामागे जसा स्फोट होतो, तसा संकटाचा स्फोट तुमचे सामर्थ्य जागे होण्यासाठी करावा लागतो. अनेकदा आईबापाचा मृत्यू, घराला लागलेली आग, नैसर्गिक संकट झाल्यामुळे अनेक माणसांचे सामर्थ्य जागे होत असते. जबाबदारी नेहमी सामर्थ्य वाढवते. जो माणूस जे पेलतो त्यांच्या उत्कर्ष विकासच होतो. जे लोक नेहमी सांगकामेपणा करतात, ते कधी समर्थ आणि कधी शक्तिशाली स्त्री पुरुष असत नाहीत. त्यांच्या खऱ्या ताकदीचा कधीच परीक्षा होत नाही. जे फक्त सांगितलेले काम करतात, त्यांच्या कामाचा विचार दुसरे करतात. स्वतःप्रमाणे ते विचार करत नाहीत. त्यांनी काय करायचे हे दुसऱ्याने ठरवायचे. त्यांनाही कामाची योजना बनवणे त्यांना जमत नाही. मग त्यांच्या अंगभूत गुणांचा विकास कसा होणार? ज्याला यशस्वी व्हायचे आहे त्याने कोणती तरी नवी गोष्ट उत्पन्न केली पाहिजे, म्हणजे अडचणी आल्यानंतर त्यातून मार्ग कसा काढायचा हे कळेल. संकटाशी सामना करण्याची त्याला आपले सामर्थ्य एकवटावे लागेल. ध्येय गाठण्यासाठी साधने गोळा करावी लागतात. ताकद सतत वाढवावी लागते. गुणांची प्रकटीकरण हे परिस्थितीवर आणि माणसांच्या मनातील आकांक्षेवर अवलंबून असते. समजा एखाद्याच्या अंगात गुण आहेत, पण आत्मविश्वास आणि ध्येय नाही, तर गुण असूनही तो मागे पडतो. म्हणून अंतरंगातले गुण ओळखणे आणि ते बाहेर पडणे याला फार महत्त्व आहे. अनेक लोक कार्यालयात, दुकानात एकाच तऱ्हेने काम वर्षानुवर्ष करतात. त्यामुळे लोकांची संघटना करणे, एखाद्या कामात पुढाकार घेणे, अशी कामे करायची त्याच्यावर वेळ येत नाही. म्हणून त्यांच्यातील गुण प्रकट होत नाहीत. त्याचे कारण म्हणजे त्यांच्याच आत्मविश्वासाचा अभाव असतो. अर्थात काही लोक धाडसी आणि हिंमतवान असतात. कधी कधी ते आपले सामान्य काम सोडून देतात आणि चरितार्थाची चिंता न करता वेगळे काम धाडसाने सुरू करतात. त्यामध्ये मला चांगले उदाहरण आठवते ते नाट्य अभिनेते मोहन जोशी यांचे. आधी ते वाहतुकीचे व्यवसाय करत असत, पण जेव्हा नाटकातील गोडी कळली आणि त्या क्षेत्रात आपण काही करू शकू, नाव मिळवू शकू, आत्मविश्वास त्यांच्या मनात उत्पन्न झाला, तेव्हा त्यांनी आधीच्या व्यवसायाला रामराम ठोकला आणि सरळ नाट्य व्यवसायात उडी घेतली. सुरुवातीला ती एक जोखीमच होती. काही लोकांमध्ये क्षमता व लायकी असते असे नाही, पण धडाडी मात्र नक्की असते. या उलट खूप गुण असलेले पण विनयशील आणि संकोच लोक म्हणजे मागे पडलेले तुम्हाला दिसून येतील. आपली उपजीविका चालेल की नाही या भीतीने हातात असलेले सामान्य काम ते सोडतच नाहीत. स्वतंत्र उद्योग, व्यवसाय करण्याची जोखीम, जबाबदारी भीतीपोटी ती घेत नाहीत. म्हणून त्यांचे आयुष्य सामान्य राहते. एखाद्यावर जर सक्तीने जबाबदारी टाकली आणि ती त्याला उचलावीच लागली तर
मात्र अंगावर पडलेली जबाबदारी सामान्य म्हणून पार पाडतो आणि ती सक्तीने आपली ताकद वापरावी लागते आणि त्यातून त्याला आत्मविश्वास लाभतो. तो चांगली कामगिरी करू शकतो. म्हणून जबाबदारीचे महत्त्वाचे काम करायचे असेल म्हणून तुम्ही आपणहून पुढे व्हा. ते कामच तुम्हाला शिकवेल आणि तुमची प्रगती होऊ लागेल. माझ्या ओळखीचे एक गृहस्थ ते शिक्षणाने BA, पण त्यांच्या धडाडीवर ते पुढे गेले. उच्च पदासाठी आवश्यक ती कौशल्ये त्यांनी आत्मसात केली. वेळोवेळी विविध जबाबदाऱ्या उचलल्या आणि आता मोठ्या कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत आहेत. आणि तुम्ही स्वतःविषयी खात्री बाळगा की तुम्ही कोणतेही जबाबदारीचे काम लीलया पेलू शकता. आज तुमच्यासारख्या तरुणांना व्यवसाय धंद्याची अनेक संधी उपलब्ध आहे. त्यांचा तुम्ही जरूर लाभ उठवला पाहिजे. अनेक वेळा लोकांचा गैरसमज असतो की आपण स्वतःची जबाबदारी उचलतो ती पार पाडण्याची दुसरी कोणी लायक व्यक्तीच नाही. तेवढे कोणी समर्थ नाही. त्यामुळे आपल्या हाताखालच्या तरुणांना जबाबदारी टाकायला कचरतात. पण तशी ती भीती बाळगायची काही कारण नाही. एकदा जबाबदारी टाकून तर बघा, माणसात गुण आहेत की नाही हे पाहण्याचा एकच मार्ग आहे. त्यावर जबाबदारी टाका. जर त्यांच्या अंगात गुण असतील तर तो अपयशी ठरेल. जर गुण नसतील तर ते प्रकट होतील. ज्यावेळी जीवन मरणाचा प्रश्न उभा राहतो त्यावेळी कोणालाही आपली ताकद वापरावीच लागते. मानसिक शक्तीवरही तुम्ही जबाबदारी उचलून काम करू शकता आणि यशस्वी व्हालच. घरातल्या कर्त्या पुरुषाचा मृत्यू, कुटुंबात अचानक उद्भवणारी अडचण, यावेळी सामान्य माणूस अतुलनीय धैर्य दाखवतो. जहाज जेव्हा एखाद्या खडकावर आपटून फुटते त्यावेळी सुद्धा एखाद्या खेड्यातील सामान्य मजूर येते, होडी लोटून अनेकांना वाचवतो आणि अपूर्व धैर्य दाखवतो. प्राणांतिक संकट कोसळल्यावर अनेक जण बावचळतात, घाबरून निष्क्रिय होतात. अशा वेळी हा सामान्य मजूर शांत राहून निश्चयाने अधिकारसूत्रे हातात घेतो आणि सर्वांना काम देतो. त्यांच्याकडून तो काम करून घेतो. एरवी हा मजूर जमीन जोखण्याचे काम करीत असे. त्याला जे सामर्थ्य एकाएकी मिळाले का? याचे उत्तर नाही. हे त्यांच्या आतमध्येच होते. ते केवळ एका प्रसंगाने बाहेर आले. अपंग किंवा नाजूक व्यक्तींसुद्धा प्रसंगावशात 10 व्यक्तींकडून होणार नाही इतके काम करून टाकतात. अनेक लोक आपले सामर्थ्य न ओळखता अर्धे असेच वाया घालवतात आणि आपण काय योग्यतेचे आहोत हे समजतात. जादूची कांडी फिरते, पण संकटे न येता सुद्धा त्यांना आपल्या ताकदीची जाणीव होते. तेच खरे महान होत. काही जण असे असतात की ते इतरांच्या जबाबदाऱ्यांचं व काम उत्तम सांभाळतात. त्यांच्या कामात ते रसही घेतात, पण स्वतःच्या बाबतीत मात्र ते अस्थिर मनस्थितीचे असतात. दुसऱ्यांसाठी चांगल्या प्रकारचे काम करणारे स्वतःसाठी मात्र काम करू शकत नाहीत. त्यांचे कारण त्यांना आत्मविश्वासच नसतो. तुम्हाला आपल्या आतल्या शक्तीचा विकास करायचा आहे ना, मग सुरुवातीच्या काळात तुम्ही तुमच्यासमोर येणारी संधी नाकारू नका. त्यामधून होणाऱ्या आर्थिक लाभाचा विचार न करता संधी पकडा आणि त्या संधीतून लाखमोलाचा अनुभव नक्कीच मिळेल. त्यातून तुम्ही नवीन गोष्ट शिकाल आणि एखादे काम व्यवस्थित कसे करायचे हे तुमच्या लक्षात येईल. काम तुमच्या आवडीचे असो वा नसो, पण संधी महत्त्वाची. काम आवडीचे नसेल तरी, अवघड असेल तरी ते स्वीकारा. असे काम म्हणजे तुमच्या कार्यक्षमतेला आव्हान असते. ते तुम्ही उत्तम प्रकारे पार पाडा.